मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. मुंबईमध्ये आज जिल्हा नियोजन समितीची बैठक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बोलावली बैठक. शिवसेना युबीटीचे आमदारही बैठकीला उपस्थित राहणार. मुंबई महापालिका सभागृहात नगरसेवकांसाठी अपुरी आसन व्यवस्था. महापौर निवडीवेळी अनेक नगरसेवकांवर उभं राहण्याची वेळ. 10 स्वीकृत नगरसेवकांमुळे कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता. मुंबईत होणार माशांचा दवाखाना. राज्यातला पहिला प्रकल्प वर्सोव्यामध्ये होणार. शोभिवंत मासे पाळणाऱ्यांना मोठा दिलासा. डीजीसीएकडून चार्टर विमान कंपन्यांचं ऑडिट. पहिल्या टप्प्यामध्ये 14 कंपन्यांचं स्पेशल ऑडिट. अजित पवारांच्या विमान अपघातातील कंपनीला मात्र वगळलं. नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांकडून पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट. भेटीचा राजकीय तपशील गुलदस्त्यात. राष्ट्रीय अध्यक्षपदाचा निर्णय लवकरच घेणार. तटकरेंची माहिती. विलिनीकरणाला राष्ट्रवादीचा विरोध. शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्यास काही नेते तयार नसल्याची सूत्रांची माहिती. सुनेत्र पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याबाबत दिल्लीतील बैठकीनंतर एकमत झाल्याची माहिती. मुंबईतील रस्ते फुटपाथवरील अतिक्रमणावरून हायकोर्टाची नाराजी. अतिक्रमणामुळे पुढच्या 10 वर्षात मुंबईकरांना घोड्यावरून प्रवास करावा लागेल. हायकोर्टानं उपटले पालिका प्रशासनाचे कान. देशभरातील 10 कामगार संघटनांकडून आज भारत बंदची हाक. केंद्र सरकारनं कामगार कायद्यात केलेल्या बदलांचा निषेध. काँग्रेसचा बंदला पाठिंबा. शेतजमिनीवर बांधकामासाठी एनएची अट रद्द. बांधकाम आराखडा हीच परवानगी असणार. जमीन महसूल कायद्यामध्ये सुधारणा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय. शाळांना यंदाही पाठ्यपुस्तक साहित्य मोफत. शैक्षणिक साहित्याचं वितरण विनाविलंब होणार. 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा. माथेरानमधील ई रिक्षा बंदीला तुर्तास स्थगिती. सध्या माथेरानची ई रिक्षा सेवा पूर्ववत सुरू. रिक्षा संघटनेचा बेमुदत बंदचा निर्णय मागे. व्हॅलेंटाईन्स डेमुळे गुलाबाला भाव. फूल बाजारामध्ये गुलाबांना मागणी वाढली. किरकोळ बाजारामध्ये गुलाबाचे दर वाढले. T20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत आणि नामिबिया यांच्यात लढत. सामन्याआधी टीम इंडियावर दुहेरी संकट. अभिषेक शर्मा आजारी. ईशान किशनही दुखापतग्रस्त. मुंबईच्या भायखळ्यात रहिवासी इमारतीची लिफ्ट कोसळली. दुर्घटनेत 5 जण जखमी झाल्याची माहिती. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. डहाणू बोईसर दरम्यान धावत्या लोकलमधून तरुण वैतरणा खाडीत पडला. दरवाजात उभा असताना पाय घसरून खाडीत पडला. स्थानिक मच्छीमारांच्या प्रसंगावधानामुळे तरुणाचा जीव वाचला.